हाय हेलो, तो कैसे आप सब? आई होप आप ठीक हो गए और मेरी दुनिया में आप सबका स्वागत है। आणि मी आज जात होते वेरूळला। ॲक्च्युली हा नवीन रोड होता माझ्यासाठी। मी नेव्हिगेशन लावून आज जात होते। सो रस्ता हा खूप छान होता आणि व्ह्यू हा त्याच्यापेक्षा सुंदर होता। सो म्हटलं तुम्हाला पण थोडासा व्ह्यू दाखवावा म्हणून। आणि नंतर जाता जाता आम्ही आधी विश्वकर्मा मंदिराचं दर्शन घेतलं। आय होप सगळ्यांना हे मंदिर माहिती असेल आणि विश्वकर्मा कोण आहे हे पण सर्वांना माहितीच असेल। सो नंतर बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे जिथे ज्योतिर्लिंग आहेत सर्व, त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं। आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे ते इतकं सुंदर आहे, वरती त्यांनी मस्तपैकी शिवलिंगसुद्धा केलेलं आहे। आणि नंतर आम्ही गाडी पार्क केली आणि मंदिराकडे जायला निघालो। जास्त गर्दी नव्हती आणि पाऊस पण नव्हता, हे चांगलं झालं बिकॉज पाऊस असल्यावर थोडी फजिती तर होतेच। नंतर आम्ही पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि तसंच डायरेक्ट आम्ही लागलो लाईनमध्ये। लाईन जास्त नव्हती आणि सुट्टीचा दिवस पण नव्हता, त्याच्यामुळे गर्दी पण एवढी नव्हती। बट आतमध्ये गेल्यावर कळलं की नाही गर्दी आहे आणि देव हा लवकर भेटत नाही ना, थोडेसे कठीण परिश्रम तर करावेच लागतात। आणि नंतर बाजूचा थोडासा व्ह्यू मी कॅप्चर केला आणि मंदिर अतिशय सुंदर आहे आणि बांधकाम वगैरे जर तुम्ही निरखून बघितलं तर खूप छान आहे। आणि जवळजवळ एक 10-15 मिनटं मी लाईनमध्ये उभं होतो। नंतर दर्शन पण खूप छान झालं आणि थोडंसं आतलं जे LED वर दिसत होतं ते मी थोडंसं घेतलं की दाखवायला की अशी अशी पिंड आहे आणि ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर मंदिर। नंतर नंदीचं दर्शन घेतलं आणि ओम नमः शिवाय।